हॅलो फ्रेंड्स, मी रेणुका तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे डाळबट्टी। चला तर मग बघूया आपण कशी बनवतात ती डाळबट्टी। ही मी तुरीची डाळ घेतली आहे। आपण आधी ती शिजवून घेऊया आणि त्याच्यात हळद आणि थोडंसं तेल टाकू शिजवताना। मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आपण त्यात रवा ॲड करणार आहे। तुमच्या अंदाजानुसार पीठ आणि रवा ॲड करून घ्या। यात आपल्याला ओवा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा छोटा चम्मच आहे, थोडीशी हळद, थोडं तेल टाकून घेऊ आपण यात थोडं थोडं पाणी टाकून कणिक जसं भिजवतो तसं भिजवून घ्यायचे। जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। हे मी पीठ मळून घेतलं आहे आणि हे 10-15 मिनिटं असंच ठेवायचं। त्याच्यातला रवा चांगला भिजतो आणि मग नंतर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे। तर हे आता आपले 15 मिनिट झाले आहे आणि पीठही व्यवस्थित भिजलं आहे। आपण याचे आता गोळे बनवून घेऊया। या साईजचे गोळे बनवायचे आहे। गोल व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे सगळे गोळे बनवून घ्यायचे। तर असे आपले गोळे बनवून झाले आहे। मी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यात थोडीशी आता तेलाची धार टाकून घेऊ। बनवलेले गोळे आपल्याला यात सोडून घ्यायचे। आपली बट्टी शिजते तोपर्यंत आपण वरणाची तयारी करूया। मी इथे हिरवी मिरची घेतली आहे, लसूण आणि सुकं खोबरं घेतलं आहे। हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचे। तर आपली ही अशी डाळबट्टी वाफवून घेतली आहे आणि त्याला कट करायचे आहे। दहा मिनिट लागतात त्याला वाफवायला। या प्रकारे सगळे कट करून घ्यायचे। आता आपण वरण तयार करून घेऊया। मी यात तेल टाकलं आहे आणि आता मोहरी, थोडेसे जिरे, टोमॅटो आणि आपण हे वाटण काढलं होतं तो मसाला टाकूया। हा मसाला परतल्यानंतर आपण इथे लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद टाकणार आहोत। यात आपण शिजलेली डाळ टाकून घेऊ आणि यामध्ये आपण जे बट्टी उकडलेली होती तेच पाणी ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, हिरवी कोथिंबीर। आपलं वरण उकळतं तोपर्यंत आपण बट्टी तळून घेऊया आणि तेलही तापलं आहे। अशी बट्टी ब्राऊन होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहे। तर अशी तयार आहे आपली नगरी स्टाईलने डाळबट्टी आणि याला कोणी कोणी बाफळ्यासुद्धा म्हणतं। तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आणि खाताना यावर भरपूर तूप घ्यायला अजिबात विसरू नका। थँक्यू।